नमस्कार. मी राजेंद्र घाडगे, सातारा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केल्यानंतर आदिलशहाचा बराचसा प्रदेश आपल्या अंमलाखाली आणण्यास सुरुवात केली. त्या संबंधानं श्री शिवभारतकार कवींद्र परमानंद जे आपल्याला माहिती देतो, त्यातील थोडीशी माहिती मी आपल्याला मुद्दामहून देऊ इच्छित आहे. तो लिहितो, बलाढ्य व प्रतापी शिवराही आपला द्वेष करणाऱ्या व अत्यंत दुष्टबुद्धी अली आदिलशहापासून बलाने देश झटपट हस्तगत करण्यास उद्युक्त होऊन प्रस्थान दुंदुभीच्या निनादाने दिशा दुमदुमून बरोबर पुष्कळ सैन्य घेऊन वाईस पोहोचले. तो पुढे लिहितो, मग आपल्या त्या सेनापतीस पुढे पाठवून त्या पराक्रमी शिवाजीने दुसरा देश आक्रमण करण्यास आरंभ केला. या दुसरा देश म्हणजे आदिलशहाचा देश, आदिलशहाचा प्रदेश. तर या प्रदेशातील जी काही गावं शिवाजी महाराजांनी आपल्या अंमलाखाली आणली त्याचं वर्णन शिवभारतकर देतो. तो लिहितो, नंतर खटाव, ज्याचं नाव खटवागक असं होतं, मायणी, त्याचं नाव मायावणी असं होतं, रामापूर, कलेढोन, कलेढोनचं नाव कलधौत असं होतं, वाटवे, वाटवेचं नाव बाल्लव होतं, हलजयंतिका, आष्टी, आष्टे, आष्टी आणि आष्टे ही दोन वेगळी गावं आहेत. ते वडगाव, वडगावचं नाव वटग्राम असं होतं, वेळापूर, औदुंबूर, औदुंबूरचं नाव उदंबर असं होतं, उदुंबर, मसूर, कराड, सुपे, सुप्याचं नाव शुपे होतं, तांबे, तांब्याचं नाव ताम्र, ते तांबे म्हणजे तांबे असावं, पाली अर्थात त्याचं नाव पलिका असं होतं, नेरले, कामेरी, कामेरीचं नाव कामनगरी असं होतं, विसापूर, त्याचं नाव विश्रामपूर, सावे, त्याचं नाव सवाह, उरण, कोळे, कोळेचं नाव कोल आणि कोल्हापूर अर्थातच करवीरपूर ह्या स्थळांवर बलवान वीराने सैन्यासह हल्ला करून त्याचपासून पुष्कळ खंडणी घेतली आणि त्यास अभय देऊन ती स्थळे आपल्या सत्तेखाली घेतली. शिवरायाने केलेल्या ह्या आक्रमणाच्या संदर्भात या गावांचा उल्लेख जो आलेला आहे तो मी मुद्दाम आपल्या माहितीसाठी देत आहे. निश्चितच आपल्याला हा भाग आवडेल असं मला विश्वास वाटतो. धन्यवाद.